नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आपल्या किसान अपडेट 0.2 या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे आणि जून महिन्यापासून हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 16 जूनपासूनच महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण थांबा, याचसोबत सरकारने एक मोठा झटकाही दिला आहे. तब्बल 80 ते 81 लाख महिलांची नावे यादीतून कट झाली आहेत. तुमचे नाव यादीत आहे की नाही आणि जून महिन्याचा हप्ता कधी येणार हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर बहिणींनो, सर्वात आधी बोलूया मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. राज्य सरकारने मे महिन्याच्या हप्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि 16 जूनपासूनच डीबीटीद्वारे हा निधी महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे. बहुतांश पात्र महिलांना त्याचे 1,500 रुपये मिळाले आहेत. जर तुमचे मार्च एप्रिल पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले असतील तर काही महिलांना एकत्र 3,000 ते 4,500 रुपये सुद्धा मिळाले आहेत. आता प्रश्न येतो जून महिन्याच्या हप्त्याचं. तर मित्रांनो, जून महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंत तुमच्या खात्यात पुन्हा 1,500 रुपये जमा होतील. आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या आणि धक्कादायक अपडेटकडे. सरकारने CSC ऑडिट आणि कडक KYC पाठवणी केल्यानंतर तब्बल 80 ते 81 लाख अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून कायमची कट वगळली आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सुरुवातीला घाईघाई अर्ज मंजूर झाले होते, पण आता सरकारने नीट लक्ष देऊन पाहिल्यामुळे धक्कादायक अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नावे कट होण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत ते नीट समजून घेऊया. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत जास्त होत असेल अशा 10 ते 12 लाखाहून अधिक महिलांना अपात्र ठरलं आहे. दुसरं कारण म्हणजे कुटुंब कोणीही सरकारी नोकरीत आहे किंवा टॅक्स भरत आहे अशा सुमारे 5 लाख महिलांची नावे कापली गेली आहेत. तिसरं कारण म्हणजे स्वतःच्या किंवा पतीच्या नावावर ट्रॅक्टर वगळता चारचाकी गाडी असणारी 3.25 लाख कुटुंब बाहेर झाली आहेत. सर्वच धक्कादायक म्हणजे महिलांच्या नावावर नोंदणी करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे 14,000 पेक्षा बनावट पुरुष आढळले आहेत. सरकार आता याच्याकडे पैशांची वसुली करणार आहे. बऱ्याचदा महिला कमेंट करून विचारतात की आम्ही पात्र आहोत का, तरीही 16 जून नंतर आमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे का आले नाहीत. बहिणींनो, याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल किंवा तुमची KYC पूर्ण असेल. जर तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर सरकारी पैसा खात्यात जमा होत नाही. त्यामुळे त्वरित जाऊन तुमचे बँक खाते आधार लिंक स्टेटस तपासून घ्या. आता तुमचे नाव पात्र यादीत आहे की अपात्र यादीत गेले आहे हे मोबाईलवर कसे चेक करायचे ते अगदी सोप्या भाषेत पाहूया. सर्वात आधी योजनेच्या अधिकृत माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर जा. तुमची नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर चेक स्टेटस किंवा अपेअर्ड ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. तिथे जर तुमचे स्टेटस अजूनही अपेअर्ड दाखवत असेल तर काळजी करू नका, तुमचे पैसे मिळणार आहेत. पण जर तिथे रिजेक्ट किंवा अपात्र दाखवत असेल तर तुम्हाला त्वरित वॉर्ड ऑफिस, अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कागदपत्राची पुन्हा पडताळणी करावी लागेल. तर लाडक्या बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. तुम्हाला मे महिन्याचा 1,500 रुपये हप्ता मिळाला आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तसेच तुमचे स्टेटस काय दाखवत आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईक आणि मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान.